मंडळी, नमस्कार. आज या ठिकाणी आयुष्यमान भारत या योजनांची माहिती प्रत्येक जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. हा उद्देश घेऊन आज या ठिकाणी पथनाट्य कार्यक्रम आम्ही घेऊन आलेलो आहोत. बांधवांनो, दिवसेंदिवस प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य धोक्यात आहे. वातावरणामध्ये होणारा बदल, नैसर्गिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे प्रत्येक लोकांमध्ये आरोग्य बिघडत चाललेलं आहे. आणि म्हणूनच आरोग्याविषयीची समस्या आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, किंवा मोठा आजार जर आपल्याला झालेला असेल तर त्यातून आपण कसं सावरता येईल हे या योजनांच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर आई भवानीचा आपण जागर करूया. आणि म्हणूनच आम्हाला म्हणायचं आहे ते म्हणजे काय, आई भवानी तुझ्या कृपेने तारते भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारते भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी अमावरी जागती तोरात तारी, आई कृपा करी अमावरी जागती तोरात तारी, आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे, गोंधळाला ये उदा 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 आईचा उदा 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 उदे गंगे उदे उदे गंगे उदे उदे गंगे उदे उदे गंगे उदे. नमस्कार मंडळी, आज या ठिकाणी आपण गोंधळ घालण्यासाठी आलो का, करमणूक करण्यासाठी आलो का? अरे मग आलो तरी कशासाठी? अरे सांगतो आयुष्यमान भारत योजना या विषयीची माहिती प्रत्येक जनसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. आयुष्यमान भारत योजना ही काय आहे हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. बांधवांनो, जर आपलं आरोग्य बिघडलं किंवा जर आपलं आरोग्य बिघडत असताना जर मोठा आजार झाला तर त्या आजारावरती उपचार म्हणून आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आपण 5 लाखापर्यंतचा विमा हा प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक सदस्यासाठी असू शकतो. परंतु हे आयुष्यमान भारत योजना काय आहे हे आम्हाला पथनाट्याच्या माध्यमातून मांडायचं आहे. तर बघूया मंडळी या समोरील कार्यक्रमातून. अरे राम राम मित्रा. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे काय मित्रा, कसं काय चालू आहे? अरे सर्व मजेत आहे मित्रा. वा 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 वा. पण मित्रा, इतका दिवस झाला गाठ नाही, भेट नाही. हो ना यार, उठणं नाही, बसणं नाही, खाणं नाही, पिणं नाही. म्हणजे तुझं खाणं आणि पिणं टोटली बंदच. म्हणजे तुला काय म्हणत आहे, खाणं म्हणजे दारू आणि पिणं, खाणं म्हणजे मटण आणि दारू, पिणं म्हणजे दारू. अरे वय ना मित्रा, अरे त्याच्यामध्येच तर मजा आहे. मस्त पैकी मटणाची भाजी बनवली, एक खंबा आणला रे आणला, बस एक पीस खिचो एक पॅक लगा, एक पीस खिचो एक पॅक लगा, त्याच्यामध्येच तर मजा आहे रे भाऊ. अरे मित्रा, तुला नुसतं खाणं आणि पिणं दिसत राहते का? अरे तो नाही, त्याच्यामुळे आपलं आरोग्य हानिकारक होत आहे. मित्रा तुला सांगतो बघ, आता कसं उन्हाळ्याला सुरुवात झाली, आता मी विचार केलोय आता बढियापैकी आपण सासूरवाडी जायचं. मस्त सासूरवाडी गेल्यानंतर निवांत आपण मस्त फिरायचं आणि उन्हाळ्याला सुरुवात झाल्यामुळे कूलर मध्ये मस्त झोपून राहायचं आणि बढिया बगीचा म्हणून गार्डन मध्ये जाऊन मस्त फिरून यायचा असा विचार केलाय. वा 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 वा. कूलर मध्ये राहशील भाऊ, उन्हामध्ये निघशील तर तब्येत बिघडल ना. अरे तसं होऊ शकत नाही मित्रा. पण मित्रा तुला सांगतोय, अरे आपण जेव्हा जातोय, अरे मामा ठिकाणी आपल्याला नाही का असं बघायला भेटते. आपण आता असा विचार केलाय की आता आपण एक शासनाच्या विविध विषयाची जनजागृती करायचा असा विचार झालाय. असं होय. अरे बापरे, म्हणजे तुला सगळंच माहिती आहे म्हणायचं. अरे 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 अरे, हा कोण आहे? हा भाऊ, कॅन्सर सारखा आजार झालाय असं वाटतंय. असं होय. अरे बाप रे बाप, म्हणजे तुला हे किती दिवसापासून होतोय? काही महिने झाले मित्रा. हो का? होय. अरे बाप रे बाप. पैसे नाही, काही नाही. अच्छा, म्हणजे तुला असं तब्येत खूप खराब झालेली आहे. म्हणजे तुझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे नाही का? याच्याकडे पैसे नाही, काही नाही. पण मी काय म्हणतो मित्रा, आता आपल्याला काहीतरी उपाय करावा लागेल नाही का? ये ये इकडे ये तू, तुला आपण काहीतरी सजेशन. नमस्कार. अरे राम 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 राम. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय म्हणता, कसे आहात? सर्व मजेत आहोत. अच्छा, मजेत आहात. हो. अरे वा 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 वा, चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला सांगतो,
हा इथून आता माणूस हा खोकलत आला हा. आणि हा म्हणतो बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले म्हणतो की याला खोकला आणि कॅन्सर सारखा आजार आहे म्हणून म्हणत आहे. असं का? होय, होय. अरे मग दवाखान्यामध्ये नाही गेलास? नाही, परिस्थिती बरकट आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे परिस्थिती बिकट असल्यामुळे तू दवाखान्यापर्यंत पोहोचू शकत नाही. नाही. अरे काय रे, तू आपल्या कुटुंबामध्ये आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड नाही काढलं का? नाही ना. अरे या माणसाने आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड काढलंच नाही. काय हो मंडळी, तुम्ही सुद्धा काढलं की नाही काढलं? काढलं मी काढलं. अरे हो बाबा का? अरे मी काढलो, पण मला माहिती नाही की मी जसं जनतेने सांगितले की एखादी ऍक्सिडेंट झालं, हा. एखादी काही झालं, हा. असं तू एक आयुष्यमान भारत कार्ड काढून टाकलं. मी पण काढलं, हा. पण बाकी माहिती आपल्याला त्याच्याबद्दलची नाही. अच्छा, अरे दादा, ही आयुष्यमान भारत योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना होय. अच्छा. हे बघा, जर आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला मोठा आजार झालेला असेल हा. आणि त्या मोठ्या आजारावरती उपचार करण्यासाठी आपल्याकडे आर्थिक परिस्थिती जर बिकट असेल, हा. तर त्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी आयुष्यमान भारत योजना आहे. असं का? ही योजना म्हणजे काय आहे हा. की जर आपण आयुष्यमान भारत योजनेचा ऑनलाईन अर्ज केला, हा. त्यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं मतदानाचं ओळखपत्र हा. किंवा आपलं स्वतःचं आधार कार्ड हा. आणि आपल्या कुटुंबाचा असलेला राशन कार्ड, हा. ह्या 3 गोष्टी धरून जायचा. सीएससी सेंटर मध्ये जायचं. सेंटर मध्ये गेल्यानंतर आयुष्यमान भारत योजनांची वेबसाईट असतं, हा. त्या ठिकाणी आपलं ऑनलाईन करून टाकायचं. असं? आणि तुम्हाला सांगतोय मंडळी, हा. सन 2011च्या जनगणनेमध्ये ज्या ज्या लोकांची आपल्या भारत देशातील नागरिकांची नावं आहेत, हा. त्या प्रत्येक नागरिकांकरिता आयुष्यमान भारत योजना ही राबवली गेलेली आहे. असं? आयुष्यमान भारत योजनेमध्ये जर आपण सामील झालो आणि जर आपल्याला कुठला मोठा आजार झालेला असेल, तर दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला प्रति व्यक्ती 5 लाखापर्यंतचा विमा संरक्षण मिळत असतो. असा? हा, यासाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटलच नसेल तर प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा त्यामध्ये समाविष्ट झालेली आहेत. असं का? हा, तुम्हाला सांगतोय, एखादा पेशंट जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये जात असेल, हा. त्या पेशंटची जर तब्येत बिकट असेल, तर 3 दिवसापूर्वी त्यांनी केलेला निदान आणि त्यानंतरही केलेला निदान, त्याच्यावरती औषध उपचार, त्याच्यावरती मग कोणतं मोठं ऑपरेशन असेल त्याचा खर्च, हा सगळा खर्च आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत होत असतं. आणि ते 5 लाखापर्यंत होतो मित्रा. होय का? अरे तू घाबरतोस कशाला? अरे तुला जर कॅन्सर सारखा आजार असेल तर मग एखाद्या दवाखान्यामध्ये दाखव. आणि होय मित्रा, तुमच्या घरामध्ये जर कोणत्या जर व्यक्तीचं जर आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड काढले असेल, तर त्याच्यामध्ये तू सुद्धा कुटुंबातील एक सदस्य आहेस, व्यक्ती आहेस, तू सुद्धा आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड काढून घे आणि तू स्वतःचा उपचार करून घे. कारण की ही आयुष्यमान भारत योजना आपल्या भारत देशामध्ये राबवली गेलेली आहे. आणि या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला जरी आजार झालेला असेल तरी पण त्या आजारावरती उपचारासाठी खर्च म्हणून 5 लाखापर्यंतचा संरक्षण विमा मिळतो आहे. मग काय मंडळी, गावागावातील समध्या लोकांना, प्रत्येक नागरिकांपर्यंत आयुष्यमान भारत योजनेची माहिती काढली पाहिजे. या देशाला आपल्याला निरोगीमय बनवायचं आहे की नाही? आणि जर या देशाला आपल्याला निरोगीमय बनवायचं असेल तर आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड प्रत्येक व्यक्तीपर्यंत असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आम्हाला काय बरं म्हणायचं आहे, निरोगी बनवा भारताला, फुलवा नवी बाग, फुलवा नवी बाग. जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद. निरोगी बनवा भारताला, फुलवा नवी बाग, फुलवा नवी बाग. जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद. जिंदगी जिंदाबाद आमचा नारा आहे. प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहील तर या देशाचं आरोग्य चांगलं राहील. आणि म्हणूनच आपल्या देशातील समस्त नागरिकांना नम्र विनंती आहे, जर आपलं आयुष्यमान भारत योजनेचं जर कार्ड काढलेलं नसेल तर आपण या आयुष्यमान भारत योजनेमध्ये आपण सामील व्हावं आणि आपल्या स्वतःच्या जीवाचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या कुटुंबातील असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आपण संरक्षण करावं. हेच सांगण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो होतो. सर्वांनी शांत राहून सहकार्य केल्याबद्दल सर्वांचा आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. बरोबर आवाज